नमस्कार, स्वातीस किचन मध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी आवळ्याचं लोणचं। चला तर पाहूया कसं बनवायचं। अर्धा किलो आवळे घेतले आहे। आवळे पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडं पाणी ऍड करून बॉईल करून घ्यायचे आहे। कुकर मध्ये पण बॉईल करू शकता। एक शिट्टीतच जास्त प्रमाणात बॉईल होते, त्यामुळे मी या पद्धतीने करते आहे। पण आपल्याला अधर कच्चे बॉईल करून घ्यायचे आहे, त्यामुळे पॉट मध्येच मांडलेले आहे। एकदम शिजलेले आवळे नकोत। 10 मिनिटात आपले आवळे छान शिजलेले आहे। असे बॉईल झाल्यानंतर कोकणी दाबून पाहायचं। छान शिजलेले आहे। कच्चे शिजलेल्याच आवळ्याचं आपल्याला लोणचं बनवायचं आहे। पाणी काढून घ्यायचं आणि आवळे थंड झाल्यानंतर बिया सलग करून घ्यायच्या। अशा अलग अलग फोडी झटपट होतात। बॉईल केलेले आवळे सलग करण्यास जास्त वेळ लागत नाही, झटपट होतात। पण एखाद्या फोडीला जर डाग पडला असेल तर चाकूच्या साहाय्याने सलग काढून घ्यायचा, म्हणजे लोणचं खराब होणार नाही। अशा सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहे। 2 तास पंख्याच्या हवेखाली सुकत ठेवायचं, म्हणजे पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि फोडी छान सुकतील। फोडी जर सुकल्या असेल तर लोणच्याला बुरशी येणार नाही। लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य। लोणच्याचा मसाला बनवते आहे। गॅसवर कढई ठेवली आहे। धने, जिरं, सोप आणि मेथी दाणे हे सगळं एकत्र हलकसं भाजून घ्यायचं आहे। 2 चमचे धने, 2 चमचे जिरं, 1 चम्मच सोप आणि अर्धा चम्मच मेथी दाणे घेतले आहे। तर भाजून झाल्यानंतर मिक्सर मध्ये छान बारीक करून घ्यायचं। लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी 1 पाव तेल घेतलेलं आहे। छान गरम करून घ्यायचं। मटसर थंड असताना 1 चम्मच हिंग घालायचं आणि जो मसाला बनवला आहे ते पण घालायचं। तेल थंड झाल्यानंतरच घालायचं आहे। तिखट, मीठ, हळद, जिरे पावडर, धने पावडर तेलामध्ये घालायचं। थोडं गरम असल्यामुळे छान मसाला तेलामध्ये होऊ द्यायचा। ही प्रोसेस पूर्ण गॅसवरून कढई उतरून घेतल्यानंतर करायचं। आता पूर्ण मसाला थंड झाल्यानंतर फोडीमध्ये घालते आहे। फोडी आणि तेल छान मिक्स झाल्यानंतर आवळ्याचं वर्षभर टिकणारं लोणचं तयार झालेलं आहे। आवळ्यामध्ये विटॅमिन सी आहे। असं आपलं पौष्टिक लोणचं तयार झालेलं आहे। काचेची भरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवल्यानंतर भरणीमध्ये भरून घ्यायचं। खायला तर खूप टेस्टी लागते। बनवून पहा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा कसं बनलं आहे। बनवायला इझी आणि खायला टेस्टी। सीझन नुसार आपण लोणचं तर बनवतो, आवळ्याचं पण बनवा। आता आवळे मार्केटला भरपूर आलेले आहे। लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओ मध्ये। रेसिपी बघण्याबद्दल धन्यवाद।